TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. कांबेरे यांना मी मंचावरती आमंत्रित करतोय। रजतचा पहिला चेंडू मयूर पाटीलसाठी आडवा बॅट मार त्याला स्वतःसाठी जागा बनवली होती, क्षेत्ररक्षण सजवलं होतं। अमित मुंडे यांनी बाद झाला तो मात्र न्यू गोल्डन पोसरी संघाचा वंडर बॉय मयूर पाटील। कारण प्रेमात आणि युद्ध सगळं काही माफ असतं। आता घनघोर युद्ध खऱ्या अर्थानं मैदानावरती चालू आहे। सांवर्डे वर्सेस न्यू गोल्डन पोसरी। आडव्या बॅट मारण्याचा प्रयत्न केलेला असं म्हणतात, एक क्रिकेट वेळा माणूस मॅच पाहता पाहता मेला, एक क्रिकेट वेळा माणूस मॅच पाहता पाहता मेला, तिरडीवर नेला तर म्हणाला साहेब स्कोर काय झाला, म्हणाला साहेब स्कोर काय झाला। अशी परिस्थिती क्रिकेट आपण बघतो तर क्रिकेटचं वेळ कमी होत नाही, परंतु इथे एक धाव घेतो तो मनीष सात्रे पुन्हा एकदा समीर सोमडे यांच्याकडे आणि निश्चितच एक धाव कमावले एका धावेच्या मदतीने धावसंख्येनंतर कामावरती वे आणि ती खऱ्या अर्थानं सार्थक लाभले। कारण ज्यांची आम्ही म्हणतो ना की ऐकायला आम्हाला भाग्य मिळतं ते आता आमच्या सोबत जोडले गेले। रजतचा पुढचा चेंडू परंतु त्याच्या बाजूला सुधीर मुंडे, त्याच्या पाठीमागे येतो आपण बघतो गलीमध्ये उल्हास मुंडे, अमित जांभळे इकडे आपण बघतो सिली मिडॉपला थोडंसं पाठीमागे असं क्षेत्ररक्षण आहे आणि मंगेश पाटील आता मात्र चेंडू खाली राहिला, जागेवरच राहतो कैसा जावे त्याच्या भविष्यात तेव्हाकडे। प्रत्येकाला परिस्थिती आली की मग माणूस तो टेन्शन मध्ये येतो आणि ते सचिन तेंडुलकर क्रिकेटचं दैवत ज्याला आपण म्हणतो त्यालाही मी नक्की घाताना बघितलंय। म्हणजे आपण याकडे लक्ष पुन्हा एकदा रजत मुंडे तयार, तिसरं षटक टाकतो ज्याने पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या, 6 विकेट घेतली होती एक मयूर पाटीलची, तोच राऊंड विकेट मारा करतोय, जोरात चेंडू आपटतोय परंतु चेंडू मात्र जातोय। म्हणजे पंच खरं तर क्रिकेटचा आत्मा असतो आणि इथे मनीष सात्रे याने आता